सैफ अली खानचा हल्लेखोर बांद्रा स्टेशनवरती सीसीटीव्हीमध्ये दिसला. वसई नालासोपाऱ्याच्या दिशेने पळाल्याचा संशय. अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याला 32 तास होऊनही मारेकरी अजूनही मोकाट. पोलिसांच्या 20 पथकांकडून तपास, मात्र हात रिकामे. अभिनेता सैफ अली खानला आज आयसीयू मधून हलवणार. न्यूरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरीच्या नंतर सैफची प्रकृती स्थिर. सरपंच हत्या प्रकरणाच्या खटल्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्तीची शक्यता. काल रात्री निकमांची मुख्यमंत्र्यांशी 15 ते 20 मिनिटं चर्चा. वाल्मिक कराडच्या मोबाईलमध्ये सापडलं परदेशामधलं सिम कार्ड. वाल्मिकला परदेशामधून फोन करणारी व्यक्ती वाल्मिकची नातेवाईक असल्याची माहिती. सीआयडी करते वाल्मिकच्या परदेशातल्या संपत्तीचा तपास. बीडसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गावठी कट्ट्यांच्या विक्रीमध्ये वाढ. मराठवाड्यामध्ये गावठी कट्टे विक्री करणारं रॅकेट. एबीपी माझाच्या हाती धक्कादायक आकडेवारी. परभणीमधून मुंबईच्या दिशेनं आज आंबेडकरी अनुयायांचा लाँग मार्च निघणार. सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी. धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता. कृषी साहित्य खरेदी धोरणामध्ये केलेल्या बदलांवर नागपूर खंडपीठाचे सवाल. सरकारकडे मागितलं स्पष्टीकरण. राष्ट्रवादीचं उद्यापासून शिर्डीमध्ये 2 दिवसीय अधिवेशन. प्रकृती अस्वास्थ्यामुळे भुजबळ अधिवेशनाला अनुपस्थित राहण्याची शक्यता, तर धनंजय मुंडे उपस्थित राहणार, सूत्रांची माहिती. राज्यातल्या भाजपच्या मंत्र्यांसह संघाचं मुंबईमध्ये 2 दिवसीय मंथन. हिंदुत्वाचा अजेंडा रेटण्याबाबत मंत्र्यांना कानमंत्र. नवे कार्यकारी अध्यक्ष चव्हाणही उपस्थित राहणार. विधानसभेत शरद पवारांनी दिलेल्या धक्क्याची अजित पवार परतफेड करण्याच्या तयारीत. विलास लांडे, अजित गव्हाणे पुन्हा दादांसोबत. मनपा निवडणुकीपूर्वी पिंपरीचा बालेकिल्ला पुन्हा होणार भक्कम. नौदलाच्या जागेवर पंतप्रधान मोदींनी राजकीय मेळावा कसा घेतला? सामनामधून सवाल. चहापान भोजनाचा खर्च कोणी केला अशी विचारणा. मोदींनी ब्रह्मज्ञान दिलं तरी दिव्याखाली अंधारच असल्याची टीका. राजन साळवी पौष महिना संपल्यानंतर राजकीय भवितव्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर साळवी काय निर्णय घेणार याबद्दल कोकणामध्ये चर्चा. पुणे पोलिसांकडून बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश. दिल्लीसह गाझियाबादमधून आणलेल्या तब्बल 10.5 लाखांच्या बनावट नोटाही जप्त. 5 जण अटकेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.